पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. NG रॉयल पार्क स्टेशन रोड कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे जाऊन भेटणार आहोत सौ रसिका रविकांत दळवी या आपल्या वहिनींना. काय म्हणतायत रसिका दळवी वहिनी, बघूया, बोलतो करूया त्यांना आणि भेटूया संपूर्ण कुटुंबाला. मुंबईतून आता लवकरच पुन्हा बाहेर पडतो आहोत ते छोट्या छोट्या गावांच्या दिशेने, तेव्हा आजचा भाग मुंबईतला. भेटूया दळवी कुटुंबात. मग काय उखाणा? होम मिनिस्टर आले. सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या गोळा आणि गरम खूप होत आहे म्हणून रविकांत रावांनी मला खायला घातला बर्फाचा गोळा. अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. ही माझी छोटी मुलगी. बर. ही माझी मोठी मुलगी. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा. ही माझी मोठी नणंद. नमस्कार. छोटी नणंद. त्या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. ती माझी बहीण. बर. आणि ती मागे माझ्या सगळ्या पुतण्या भाचे आणि नंदाई गावावरनं खास करून आलेले आहेत. अरे वा, कुठलं गाव? आमचं चिपळूण गाव, पण त्याच्या आतमध्ये गुहागर मध्ये आम्ही साईडला कात्रोळी म्हणून आहे. एक मिनिट, चिपळूणच्या आतमध्ये गुहागरच्या आत कात्रोळी. नमस्कार. आणि बाकी सगळे नाही, अजून आहेत माझे. हा सगळा माझ्या शाळेचा ग्रुप आहे, परिवार आहे. आणि आमच्या हे रॉयल पार्कच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार आहे. संपले? आणि आमचे शेजारी सगळे. कोण राहिलंय? नाही, कोण राहिले? सगळे झाले. वॉचमन राहिले. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मौसम आहे वर्षा ऋतूचा, आदर होतोय आदेश भाऊजींचा, जमाव जमलाय वहिनींचा, खेळ होतोय पैठणी जिंकायचा, फुलात फुल मदन बाण, आदेश भाऊजींचा स्वभाव फारच छान. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? बालपण मुंबईतलंच पूर्ण. कुठे? हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून कंपनी आहे टाटा हॉस्पिटलच्या समोर. मला नाही माहिती कसली आहे ते. काय म्हणजे औषधीच आहे. म्हणजे तेव्हा माझे वडील सर्व्हिस करत होते त्याच्यामध्ये. तिकडे साप वगैरे असतात? हा. ते सापाचे विष वगैरे तिथे काढले जातात. कसं काय? कुठे? ते बायोफार्मसी वगैरे असं आतमध्ये बरंच आहे. पण मी कुठे म्हणजे परेलमध्ये. तिथे काय सापाचं विष काढलं जातं? हा, म्हणजे कंपनी अशी औषधांचे हे साप वगैरे सांभाळले जातात तिथे, पाळले जातात. म्हणजे मी लहानपणा म्हणजे जायचो आम्ही पाहायला तिथे. काय साप? आम्हाला माझे पप्पा म्हणजे वडील माझे आम्हाला घेऊन जायचे तिकडे पाहायला. म्हणजे आठवड्यातून एकदा असं पाहायचा कार्यक्रम व्हायचा, तेव्हा आम्ही जायचो. आणि मग शाळा कुठली? शाळा माझी नवभारत विद्यालय. शाळेतले शिक्षक आठवतात सगळे? नाही. कुठे नाही? एवढे शाळेत कितवी पर्यंत होता तुम्ही? 10वी पर्यंत. मग एकाही शिक्षकांचं नाव नाही आठवत? नाही. पण शाळेत तुम्हाला कधी शिक्षा व्हायची का? शांत बसलात म्हणून वगैरे? शांत नाहीच ना मी, म्हणजे शिक्षाही होणारच. तुम्ही शांत नाही, तुम्ही बोलता खूप. पण आज तुमचा आवाज एकदम कमी आहे, त्यामुळे कोणी विश्वास ठेवणार नाही की तुम्ही बोलता म्हणून. काय झालं? थोडं तुम्हाला बघितलं. काय झालं? टेन्शन आलंय? मला बघून? बोलवा मिस्टरांना. अहो या. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष आली. 18 वर्ष? मग एवढं अंतर निर्माण झालं? त्यानेच सांगितलं ना, बसतेली कोपऱ्यात बसा म्हणून. नाही, या बाजूला. तुमचं बालपण कुठलं? माझं चिपळूण तालुक्यामध्ये. चिपळूण तालुक्यामध्ये गावीच सगळं? गावीच. तुमचे आई बाबा काय करायचे? माझ्या आई वडील इकडे सर्व्हिसला असायचे, प्रेसमध्ये होते. आई गावीच असायची. मग तुमचं लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे अरेंज मॅरेज. तुम्ही कधी बघितलंय ना पहिल्यांदा? मी तिच्या बहिणीच्या घरी होती, तिकडे बघण्याचा प्रोग्राम झाला. आता मला सांगा, 18 वर्ष झाली लग्नाला. हे एकदम शांत आहेत का? आहेत. बोलणं खूप हवं आहे.
नाही वाटत नाही त्यांच्याकडे. नाही नाही बोलायला खूप हवं आहे. काय वहिनी काय खरं काय? नाही नाही मी बडबडत असते घरी. काय सांगता? सतत बोलते. का? सतत म्हणजे माझाच आवाज असतो. का बोलता तुम्ही? म्हणजे असंच मुलांवरना वगैरे मुलांना अभ्यासावर. विचारतो काय मग मुलांचं काय म्हणणं आहे? आईचा आवाज असतो, कल्ला असतो आईचाच. हो हो आणि चिडचिड आईच. म्हणजे माझ्या घरात आईचा आवाजच ऐकायला जातो सगळ्यांना. बाबांचा खूप कमी आवाज असतो. हो खूप कमी. काय 18 वर्षात आवाज कमी केला बाबांचा? बाबांचा कमी नाही गेला. बाबा चिडायला लागले तर मग खूपच चिडतात. मग माझा एकदम वाढलेला आवाज एकदम खाली होतो. कमी होतो म्हणजे माझ्या आवाजाबरोबर सगळ्यांचेच आवाज कमी हो. होतात असं. हा मुलगा लहान मुलगा. हो माझा लहान मुलगा. मला तुला विचारायचंय कुणाचा हात जास्त लागतो? पप्पांचा. हात लागतो. आणि आईचा? नाही एवढं नाही. मग तो हात दोघांपैकी कोणाचा हात जास्त वेळा पाठीवर पडतो? आईचा. आईचा. का रे? अभ्यास नाही करत म्हणून. हो का नाही करत? म्हणजे मी खाली जातो अभ्यास करतो पण लेट येतो ना घरी. हा पण खेळलं पाहिजे की नाही लहान मुलांनी? हो की नाही? हो. काय हो तुम्ही खेळायला नको लहान मुलांनी? मग रडतोस? आहे वाटत नाही चेहऱ्याकडे. तो सतत रडत असतो. मारलं की रडणार लगेच. हो लगेच रडणार. बॉय कुठल्या शाळेत जातो तू? केएम. केएम. पण कोण जास्त मस्ती करतं? प्रत्येक. हा काय रे सगळे तुझ्याकडे बोट दाखवतात. मग आता मस्ती कमी कधी करणार? नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. क्या बात आहे. बघा किती गोड मस्त हसतोय तो. गोड आहे तो. बरं हॉटेलमध्ये पहिल्यांदा नेलं होतं त्यानं? हो. अरे वा वा वा. मग काय काय मागवलं? तंदुरी वगैरे असं? हॉटेलमध्ये गेल्यावर असे छान छान पदार्थ मागवतात. काही नाही. काय झालं एक किस्साच झाला तो एक. काय हो? म्हणजे काय झालं आम्ही हनीमूनला म्हणून महाबळेश्वरला गेलो बर. आणि संध्याकाळी रात्रीचं जेवण डिनर करायचं म्हणून हॉटेलला मोठ्या नेलं मला त्यांनी. अरे वा. हा आणि मला तर म्हणजे असं बाहेरचं खायचं माहिती नसल्यामुळे आणि फक्त वडापाव खायचं माहिती होतं हा. पहिलं. त्यामुळे त्याच्या बाकी काही मिळतं हॉटेलमध्ये हेही काही माहिती नव्हतं मला. आणि नंतर मग त्यांनी नेल्यानंतर मला म्हणतात ऑर्डर कर. ते वेटर आले आणि माझ्याकडे बघत होते. हे माझ्याकडे बघत. मी म्हटलं मला फक्त वडापाव आवडतो बाकी काही नको. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन वडापाव खाल्लं? डिनरच्या टायमाला वडापाव कुठे देणार? आणि तिथे वडापावही नव्हता. मेन म्हटलं तर मोठा हॉटेल असल्यामुळे वडापाव मेनूच नव्हता. मग काय केलं? दुसरंच काहीतरी हा मागवलं ना. मला वाटलं मला वडापाव देत नाही तोपर्यंत मी आता रागावलं. पण असा कधी हट्टीपणा करतात का हो? कुठली वस्तू पाहिजे तर हट्टीपणा असतंच तिचं. ही पाहिजे मला ते पाहिजे म्हणून. अरे बापरे काय हो असं करता? हट्ट कोणाशी करायचा मग? करेक्ट आहे म्हणून करता. हा कळलं का? म्हणजे हट्ट करून करून कोणाशी करणार? यांच्याशिवाय मार्ग नाही कुठला मला. करेक्ट आहे करेक्ट आहे. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा शांत एकदम. हो. का हो? जास्त बोलत नाही. फक्त भरीच नाही बोलत. हा. बाहेर भरपूर बोलतात. काय हो? घरी कमी बोलतात? घरी कोणाशी म्हणजे असं कारणास्तव बोलणारच नाहीत. गप्पा अशा माझ्याशी मारणारच नाही. बाहेर खूप बोलतात? हा, बाहेर बोलणार तर हा माणूस किती बोलतोय? खूपच बोलतो. कारण तुम्ही घरी बोलायला देत नसेल. असं झालं असेल कदाचित. लग्न झालं तेव्हाची परिस्थिती कशी होती? नॉर्मल. मग 18 वर्षामध्ये यांच्या येण्यानंतर काय फरक पडला घरात? नाही हिच्या लग्न झाल्यानंतर माझं बरीच प्रगती झाली. याचं श्रेय कोणाला द्याल? मिसेसला देतो. काय बात आहे. हो काय हो कसं वाटतं ऐकताना? खूप छान. आज 18 वर्षांनी पहिल्यांदाच बोललेत. म्हणून मला यावं लागलं. त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागलं. आपण काय करता? मी ऑफिसमध्ये कामाला आहे. आणि तुम्ही? मी आहोत. तुम्ही घरीच घरीच असते. एक अक्षर देतो त्याच्यावर तुम्ही गाणं म्हणायचं. अय्या. त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गायचं. अक्षर आहे न. वेळ सुरू झाली. नीले नीले अंबर पर हाँ. चांद जब आ जाए व्हेरी गुड. प्यार बरसाए अप्रतिम. हम तो डर पाए हाँ. ऐसा कोई साथी हो हाँ. ऐसा कोई प्रेमी हो हो, बर. प्यास दिल की बुझा जाए. य. मराठीत आलेत ना? हा. एरे एरे पावसा. हा. हा, कशाला? हा बोला बोला. ये रे रे पावसा. पुढे तुला देतो. एरे एरे पावसा तुला देतो पैसा. पाऊस आला मोठा. हा. पैसा झाला खोटा. खोटा. मग आता काय तुम्ही कशावरून म्हणाल? ख वरून म्हणा. ख. ख वरून म्हणावंच लागेल. वेळ सुरू आहे बघा लवकर. ख. नाही येत. नाही येत. म. स पावसातला. स सगळी दिली आता त्या गाण्यातली अक्षर. पावसा. स. लवकर.
साजन आजा रे साजन आजा रे. आणि काय मला नाही येत. साजन येऊन काय करायचं आता त्यांनाच बोलवते मी. त्यांनाच बोल साजन आजा रे. बस त्यांचंच काम आहे. बाजूलाच बसलेले आहेत बरे. आता वहिनी अचूक वजन जमवणार का किंवा गोळा करणार का आपण बघूया वजनाचा काटा आणि मग त्यानंतर मी सांगतो किती वजन. कमीत कमी 5 वस्तू पाहिजेत आणि जेवढं सांगणार तितकं वजन व्हायला पाहिजे. वजन आहे 12 किलो 200 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ आहे. हळू 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 हळू. किती झाला? 11 किलो 522 12 किलो 200 ग्रॅम पडणारा. आता हळू ठेवा. शेवटी सगळे टोप म्हणून एकच वस्तू होणार आहे. एक मिनिट राहिलेलं. 1 मिनिट. वजन बघा ना. 12 किलो 200. झालं होतं आता. थांबा 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 थोडंसंच पाहिजे. 12 किलो 200 पाहिजे. हा मोबाईल मोबाईल ठेव. मोबाईल आता बाजूला ठेवा. बाजूला आता थांबा पडेल. हा थांबा. 12 किलो 3 झालं. लवकर लवकर ठेवा. 200 ग्रॅम पाहिजे. असा तर दिसेल बघा. बसून बघा. 12 किलो 200 ग्रॅम. शेवटची 30 सेकंद राहिले ते. मोबाईल घे. 10 किती झाले? मला काही वजन जमत 8 नाही. 7 6 5 4 3 2 1. 12,200. वेळ संपली. 12 किलो 203 ग्रॅम झालं. गोंधळ झाली ती 3 ग्रॅम. ही जरी नाणी कमी केली असती ना त्यांनी. 12 किलो 200 ग्रॅम हे वजन. फक्त 1 कॉइन कमी केलं. छोटं कॉइन. नाही मी केलं 2दा. आपण बघा आता झालंय ना. तुमच्या समोर आहोत आम्ही. कोणी इकडे हल्लेलो नाही. 12 किलो 200 ग्रॅम आहे ना. तुम्ही तिथे बघतच नाही. एकदा 200 झालेलं त्या तुम्ही आणखी टाकलं. थोडीशी घाई आणि गडबड होते भारी. नमस्कार. नमस्कार. बोला. मला एक असं सांगायचं होतं की इथे उपस्थित नाहीयेत ज्या माझ्या सासूबाई आणि माझी आई आणि एक माझी मोठी बहीण. कुठे आहेत ते सगळे? ते माझी सासूबाईने म्हणजे आई गावी असतात आणि माझी बहीण आहे इथे भाईंदरला राहते. पण तिचा जॉब हा शिक्षकीचा असल्यामुळे नाही जमलं. तिला नाही जमलं. मग तर असं तुम्ही सांगा की माझ्यातर्फे काय त्यांना सांगू? की तुम्हाला बघायची खूप त्यांची म्हणजे इच्छा होती आमच्या घरी म्हणजे माझ्या सासूबाईंची. मग त्यांना असं म्हणू का सासूबाईंना की बरं झालं तुम्ही नाही आला तसं? असं नाही. मग तुम्हाला आम्ही मिस आपल्या घरी करतो. आले आहेत. तुमची आठवण येते मिस करते की त्यांनी मला म्हणजे खूप प्रोग्राम बघायला आवडतं. सतत सांगायच्या की तू त्यांना बोलव, तूच ते काम करशील म्हणून. आणि आता त्या नाही आहेत. तुम्हाला त्यांची अचानक तुमचा कार्यक्रम झाला. खूप आठवण येते. आणि माझी बहीण आहे जिने सुखदुःखात मला पाठीशी म्हणजे माझ्या पाठी खंबीर उभी राहिली. तिने मला इथे असावा असं मला इच्छेतून वाटत होतं. पण ती एक नाही आहे जर इथे. त्यांची आठवण येते. हा खूप. पण त्यांना सांगावं की माझा कार्यक्रम आहे आणि तो पाहावा. आई सासूबाई सगळेजण आणि बहीण कार्यक्रम बघा. खूप मिस करतायत आमच्या वहिनी तुम्हाला. आत्ता तुम्ही असता तर खूप आनंद झाला असता. पण तुम्ही नाही असं बघून त्यांनी आम्हाला बोलवलं आज मुद्दाम. हो ना. बरोबर ना. नाही. अरे काय नाही काय आहे. डोळ्यातलं पाणी नसावं आणि चेहऱ्यावर हसू असावं एवढाच प्रयत्न आहे. पण खूप
मिस करतायत तुम्हा सगळ्यांना. माझ्या सासूबाईंची इच्छा मात्र मी पूर्ण केलेली आहे. सासूबाई तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे. तुम्हाला तिथेच ठेवून त्या इकडे सहभागी झालेले आहे. नका रडू. त्यांना माहिती आहे सासूबाई आत्ता कार्यक्रम बघत असतील, त्यांना किती आनंद होत असेल माहिती आहे का तुम्हाला. खूप आनंदी असणार त्या. आणि त्यात जिथे आहेत कुठे चिपळूण जवळच्या त्या गावात, तिथून ते आत्ता आशीर्वाद देत आहेत आणि सगळं गाव तुम्हाला बघतंय. काळजी करू नका. हां, कुठला बदल केला पाहिजे सांगा आता यांनी स्वभावामध्ये चिडचिड कमी केली पाहिजे. काय हो, कधी करणार? आवाज कमी करायचा. हां, आवाज बघा सगळे सांगतात आवाज कमी करा. माझी जशी चिडचिड होते तशी त्यांनी पण त्यांना स्वतःला थोडंसं सुधारावं असं मला वाटतं. अरे बापरे, ऐका 18 वर्षांनी त्यांनी पण काहीतरी इच्छा व्यक्त केली आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. थोडं त्यांना डायबिटीस असल्यामुळे थोडंसं गोड कमी खावं, थोडं कंट्रोलमध्ये सगळं ठेवावं. बरोबर, असं मला वाटतं. गोड कमी खा तुम्ही. नाही सांगितलं मी त्यांना. कळलं मला काय म्हणायचंय तुम्हाला. बरं, आता मला तुम्हा सगळ्यांना विचारायचंय या दोघांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तिची नणंद आहे मोठी, ती खूप चांगली आहे. म्हणजे घरी आल्यापासून सगळ्यांची म्हणजे एकदम बिंदास्त बोलते, काय आहे ते तोंडावर बोलते, असं काय पाठीमागे आमच्या बोलत नाही. ही तिचा स्वभाव जास्त आम्हाला आवडतो. अजून शेजाऱ्यांचं काय म्हणणं आहे? माझी अजून एक मैत्रीण आहे, जरा खूप छान आहेत, दोघंही आयडियल कपल आहेत. अरे वा वा वा. बरं, आता त्यांना बक्षीस मिळवून द्या, कळलं का? पुढच्या खेळासाठी ना अभिनय करायचा आहे आणि ही बक्षिसं मिळाली पाहिजेत सगळे. हा, तुम्ही दोघांनी मिळून. आता ओठांची हालचाल होता कामा नये वहिनी, कळलं? हा आहे चित्रपटाचं नाव. घर, बोलायचं नाही. देऊळ. अभिनंदन. हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले, अभिनंदन. झी मराठीकडून गाणं आहे, हा गाण्याचा अभिनय. बोलू ना, पुढे गायला. एक मिनिट, तुम्ही गा आणि त्या गाण्यावरती या अभिनय करते, कळलं? एक गाणं संपेपर्यंत 1 2 3 4. अभिनंदन. हे मोत्याचे तोडे झी मराठीकडून तुमच्यासाठी, अभिनंदन. धन्यवाद. आता म्हण आहे, म्हण शांतपणे दोघांनी वाचा आणि अभिनय करा. वेळ सुरू झाली. बोलू ना. तिला कान असतात, ऐकायला. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी तुमच्यासाठी, अभिनंदन. धन्यवाद. अभिनय करत असताना वाचल्यानंतर त्यांनी वाचायच्या आधी त्यांचा अभिनय सुरू, म्हणजे ते वाचत बसायचे आणि ससा पळत सुटायचा, असं तिथेच बसत राहायचं. पण दोघांच्या एकमेकांना दिलेल्या साथीमुळेच आजपर्यंत ही संसाराची शर्यत त्यांनी जिंकलेली आहे. असेच हसत राहा असं म्हणत. आणि आता कोण पैठणी जिंकणार आणि कुणाचं नाव जाहीर होणार आत्ता ठरणार आहे. रॉयल पार्क कांजूरमार्ग या ठिकाणी हा खेळ रंगतो आहे. उत्साहाचं वातावरण. फक्त आता एक नाव जाहीर झाल्यानंतर तो उत्साह बाकीच्यांचा कायम राहतो का ते बघायचं आहे. या एक चिठ्ठी काढा, कुठली पटकन. नाव आहे शैला वानखेडे. इथे कोण कोण असतं घरी? इथे मी आणि माझे हजबंड, मुलगी, आता लग्न झालंय, जावई. अरे वा, जावई. बरं, मग आता घरातलं कोण आहे तुमच्या बरोबर? कोणीच नाही. काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. बिलकुल बिलकुल. आता सुरुवात करूया आजच्या खेळाला. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि हो तुम्हालाही. चला बघूया कोण जिंकणार पैठण. इथून हा चेंडू टाकायचा जो अचूक त्या रिंगमधून पलीकडे गेला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. पाच संधी झालेल्या आहेत आणि 2 ही गुणसंख्या. एक
4-2. 5 संधी झालेल्या आहेत. 2-2 ही गुणसंख्या. दहा 2. 3. अभिनंदन. महत्वाचा क्षण, पैठणी देण्याचा क्षण. पण त्याआधी जाणीव झाली बदल हवा. सामाजिक बदलाचे घटक होण्यासाठी, या परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी आत्ताच पाऊल उचलूया. पहा झी मराठीवर फॅन्ड्री 29 जून संध्याकाळी 7 वाजता. आणि आमच्याबरोबर या अनोख्या अशा सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हा. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टर आले की त्यांना द्यायची, नागपूरहून आल्याबरोबर. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या वानखेडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दळवी वहिनी. दळवी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. रॉयल पार्क कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, अशाच उत्साहात आणि आनंदात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.